विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाजी, या ठिकाणी उपस्थित मुंबई भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राजेश शिरवडकरजी, आचार्य पवन त्रिपाठीजी, श्वेता परुलकरजी, गणेश खंडकरजी, मुंबई भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राज पुरोहितजी, या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता व या ठिकाणी उपस्थित तमाम सर्व नागरिकगण, आज 5 डिसेंबर आहे आणि देवाभाऊंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या शुभमुहूर्तावरती आपले जागतिक दर्जाचे चित्रकार भरतसिंगजी यांनी सुंदर अशा प्रकारची ही चित्र काढलेली आहेत आणि अगदी असं तो चित्र आहे की फोटो आहे हेच कळत नाही, अगदी लाईव्ह अशा प्रकारची ती चित्र आहेत आणि नुसतं देवेंद्रजींचं चित्रच नाही परंतु गेल्या 11 वर्षामध्ये विविध प्रकारच्या योजना ज्या महाराष्ट्राच्या सरकारने राबवल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्न अशा प्रकारचे बदल आणण्याचा प्रयत्न जो केला गेला त्या सर्व योजना त्या चित्रामध्ये अंतर्भूत या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यामुळे एक प्रोजेक्ट आणि देवेंद्रजी अशा प्रकारचं एक फार सुंदर कॉम्बिनेशन या चित्रांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आजच आपण वृत्तपत्रांमध्ये वाचलेलं आहे की महाराष्ट्रातल्या 4 शहरांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला की गेल्या 1 वर्षामध्ये या सरकारच्या कामगिरीबद्दल आपल्याला काय वाटतं आणि या शहरातल्या तमाम जनतेनी 70% लोकांनी आम्ही सरकारच्या कामगिरीनी समाधानी आहोत अशा प्रकारचं एक फीडबॅक जो आहे ते जनतेने या ठिकाणी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या 11 वर्षामध्ये अगदी म्हणजे जलयुक्त शिवारपासून की कमी पैशामध्ये कशी शाश्वत शेती होऊ शकते, कशा प्रकारे या ठिकाणी इरिगेशनचे स्कीम्स राबवल्या जाऊ शकतात, ते समृद्धी एक्सप्रेसवे मला आजही तो दिवस आठवतोय 2017 साली ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी समृद्धी एक्सप्रेसवेची घोषणा ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केली होती आणि त्यानंतर घोषणा तर केली, एवढा मोठा प्रोजेक्ट होणार की नाही होणार, किती अडथळे येणार आणि खऱ्या अर्थानं 5च वर्षामध्ये समृद्धी एक्सप्रेसवेचं उद्घाटन सुद्धा या सरकारने एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आपण ते केलं आणि त्यामुळे जलयुक्त शिवार असेल, समृद्धी एक्सप्रेसवे असेल किंवा मुंबई शहरामध्ये तर आपण क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल म्हणजे आज आपलं टॉपिकच ट्रान्सफॉर्मिंग मुंबई, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र आहे आणि क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल जे घडवून आणलेले आहेत की मुंबईकरांना विश्वासच वाटत नाहीये की एवढ्या कमी कालावधीमध्ये कोस्टल रोड सुद्धा झाला, अटल सेतू सुद्धा झाला, मेट्रो सुद्धा झाली, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लागले, वरळीतल्या बीडीडी जाईंचा पुनर्विकास सुद्धा झाला, धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचं काम सुद्धा चालू झालं आणि येणाऱ्या काळामध्ये अभुदयनगर, मोतीलाल नगर सारख्या म्हाडा लेआउटचा पुनर्विकासाचं काम सुद्धा सुरू होणार आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढी सगळी कामं आपल्या डोळ्यासमोर त्याचं भूमिपूजनही झालं आणि त्याचं उद्घाटनही होत आहे। हा खरंच म्हणजे विश्वास न ठेवण्यासारखा जो विकास आहे तो गेल्या 11 वर्षामध्ये देवाभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण नेहमी असं म्हणायचो की मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, परंतु सरकार किंवा महापालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा झाल्या पाहिजेत, प्रोजेक्ट झाले पाहिजेत असं आपण कधीच होताना पाहिलं नाही। पहिल्यांदा गेल्या 10 वर्षामध्ये अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण बघतोय की जगातमध्ये आता भारताचं मेट्रो नेटवर्क हे 3 नंबरचं मेट्रो नेटवर्क आहे, 1000 किलोमीटरची मेट्रो, त्याच्यात 350 किलोमीटरची मेट्रो ही आपल्या एमएमआर रिजनचीच आहे। जगातला 12व्या नंबरचा लॉंगेस्ट सी ब्रिज हा अटल सेतू आहे किंवा ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये असलेल्या कोस्टल रोडशी तुलना आता आपल्या कोस्टल रोडशी होते म्हणजे खऱ्या अर्थानं जगाच्या नक्षावरती देवेंद्रजींनी मुंबई शहराला आणून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं 1 महिन्यापूर्वी एक अशाच प्रकारचा एक डिजिटल प्लॅटफॉर्मने एक सर्व्हे केला होता आणि त्या सर्व्हेमध्ये हॅपीएस्ट सिटीज इन द वर्ल्ड याच्यामध्ये मुंबई हे 5 नंबरवरती आलं होतं
किंवा कालच आपण जे आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचे जे फाइंडिंग्स जे काल प्रेझेंट केले त्यामध्ये मुंबईकरांच्या समाधानाची त्याचा जो रेटिंग आहे 54% मुंबईकर आपल्या जीवनमानाशी समाधानी आहेत अशा प्रकारचं फीडबॅक हा मुंबईकरांनीच दिलेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, तुम्हाला हे सांगताना मला खूप आनंद होतो की या जगात या देशाचं स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र आहे आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले 80% स्टार्टअप्स हे मुंबईमध्ये रजिस्टर्ड आहेत. त्यामुळे मराठी तरुणांना उद्योजक किंवा एंटरप्रेन्योर करण्याकरता गेल्या 11 वर्षामध्ये मोदी सरकारने आणि देवेंद्रजींच्या सरकारनी जी पावलं उचलली त्यामुळेच आज महाराष्ट्र स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या गप्पा आजपर्यंत फक्त करण्यात आल्या. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी मराठी माणसाबद्दल प्रेम हे व्यक्त करण्यात आलं, पण निवडणुकांच्या नंतर मराठी माणसासाठी किंवा मुंबईसाठी कुठल्याही प्रकारचं ठोस किंवा कन्स्ट्रक्टिव्ह अशा प्रकारचं काम हे झालं नाही. कारण मराठी तरुणांनी उद्योजक व्हावं असं कोणालाच वाटत नव्हतं. कारण त्यांनी रोज संध्याकाळी आमच्या कार्यालयामध्ये येऊन बसावं, आमचे झेंडे उचलावे, आमच्यासाठी निवडणुकांमध्ये काम करावं आणि मग त्यांच्या खांद्यावरती बसून मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जाऊन आपण धंदा करावा अशा प्रकारची वृत्ती काही लोकांची होती. परंतु खऱ्या अर्थानं मराठी तरुणांना उद्योजक करण्याच्या दृष्टिकोनातनं जर पावलं उचलली गेली असतील तर ती मोदी सरकार आणि देवेंद्रजींच्या सरकारच्या मार्फत ही उचलली गेली, ज्यामुळे मुंबई हे देशातलं स्टार्टअप कॅपिटल आज या ठिकाणी झालेलं आहे. आपलं स्वप्न आहे की भारताची इकॉनॉमी ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी. आज भारताची इकॉनॉमी ही जगातली 4 नंबरची इकॉनॉमी आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये आपण 3 नंबरची इकॉनॉमी ही जगामध्ये होऊ आणि आपलं स्वप्न आहे की $5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी. आणि देवेंद्रजींचं हे स्वप्न आहे की ज्या वेळेला भारत देश $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल तेव्हा $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपला एकटा महाराष्ट्र असेल. आणि खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्र गीतातलं वाक्य आहे की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, ते खऱ्या अर्थानं ज्या वेळेला $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये 20% वाटा हा महाराष्ट्राचा असेल त्या महाराष्ट्र गीतातल्या ओळी या सत्यामध्ये उतरवण्याचं काम हे महाराष्ट्राचं सरकार हे करून दाखवेल. आणि आज या ठिकाणी मुंबई शहरातले लोक सुद्धा मोठ्या आशा अपेक्षा आणि आकांक्षांनी आपल्या सर्वांकडे पाहत आहेत. आणि भरतसिंगजी, एक काम तुम्ही ह्याच्यामध्ये दाखवण्याचं राहून गेलं, सगळी कामं तुम्ही गेली, मेट्रो ही आहे कुठे ना कुठे, समृद्धी एक्सप्रेसवे ही आहे, मला जिकडे समोर AI दिसतंय. मला आठवत आहे की 2017 साली ज्या वेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना अमेरिकेला गेले होते आणि त्या ठिकाणी AIचे ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या AIच्या टेक्नॉलॉजीज या भारतामध्ये कशा आणल्या पाहिजेत या दृष्टिकोनातनं तिकडच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मशी त्यांनी त्यावेळेला जी चर्चा केली होती. मला असं वाटतं की आज आपण AIची चर्चा करतो, आज आपण AI बद्दल वाचतो, पण देवेंद्रजींनी AI महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी 2017 साली त्यावेळेला प्रयत्न केले होते. आणि खऱ्या अर्थानं एक विजनरी नेता कसा असतो, दूरदृष्टी असलेला नेता कसा असतो, तर तो देवेंद्रजींसारखा असतो. त्यामुळे एक काम आपण जे सांगितलं, जे माझ्या मनामधलं एक काम आहे जे तुम्ही दाखवायचं राहून गेलं की अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, मेट्रो झाली, BDD 40चंही काम होतंय, अभ्युदयनगर होतंय, सगळं होतंय. परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये कधीही झालं नव्हतं ते मुंबई शहराला भोंगामुक्त करण्याचं काम सुद्धा देवेंद्रजींनी गेल्या 1 वर्षामध्ये करून दाखवलं. आणि त्यामुळे 101 चित्र आपण पुन्हा एकदा एक चित्र काढा आणि मुंबई शहराला भोंगामुक्त कसं देवेंद्रजींनी केलं आणि रोज त्रास होणाऱ्या या कर्कश आवाजापासून मुंबईकरांना कसं त्यांनी मुक्त केलं याच्याबद्दलचं ही एक चित्र आपण काढणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी पुढे जात असताना दोडाजी म्हणाले, राहुलजी म्हणाले की मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला असं वाटतं की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये काहीतरी मिळवण्याकरता आपण काम करत नाही, कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. आपण समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या आशा, अपेक्षा आणि स्वप्न ही पूर्ण करण्याकरता मुंबईकर आपल्या सर्वांकडे मोठ्या आशेनी या ठिकाणी पाहत आहे. आणि त्यामुळे मुंबई शहराचा विकास, मुंबई शहराची उन्नती, मुंबई शहराची प्रगती होत असताना मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्याकरता आपण सर्वजणांनी आज या ठिकाणी, खरं तर मला असं वाटतं की ज्या प्रकारच्या सूचना मुंबईकरांनी आपल्याला दिल्या आहेत आणि त्यामध्ये 1,45,000
मुंबईकरांनी असं म्हटलंय की आम्ही तुमच्या या जर्नीमध्ये पार्टनर करू इच्छितो. त्यामुळे ही निवडणूक ही मुंबईकरांनीच आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या हातामध्ये हात घालून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मुंबई शहराला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर तर देवेंद्रजींनी केलेलंच आहे, परंतु नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावे. आणि जसं ते म्हणाले होते की ये सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, आणि त्यामुळे येणाऱ्या पिक्चरसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं अशा प्रकारचा संदेश आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो. तुमच्या सर्वांचे अत्यंत मनापासून मी अभिनंदन करतो. देवेंद्रजींच्या सरकारचे 1 वर्ष पूर्ण होण्याच्या या मुहूर्तावर तुमचे सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.